troubleshoot of commonly faced problems like condenser fan motor failure, corrosion, etc. हॅलो, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. या मॉड्यूलमध्ये आपण वॉटर कूलर मधील दोषपूर्ण कंडेन्सर फॅन मोटरचे समस्या निवारण आणि दुरुस्ती करणे शिकणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल वॉटर कूलर मधील दोष ओळखा, दोषांच्या योग्य कारणाचे विश्लेषण करा, सदोष भाग किंवा घटक दुरुस्त करा किंवा बदला आणि चाचणी चालवा. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहूया. हा व्यायाम करण्यासाठी आवश्यक साधने किंवा साधने आहेत: प्रशिक्षणार्थी किट 1 संच, स्क्रूड्रायव्हर 300 मिलीमीटर 1 क्रमांक, हँड एअर ब्लोअर 1 क्रमांक, कॉम्बिनेशन प्लायर 1 क्रमांक, टॉंग टेस्टर 1 क्रमांक, हॅमर 1 क्रमांक, डबल एंडेड स्पॅनर 1 सेट. आवश्यक उपकरणे: सिलेंडर कीसह गॅस वेल्डिंग सेट 1 संच, दोष कंडेन्सरसह वॉटर कूलर 1 क्रमांक. आवश्यक साहित्य: कंप्रेसर तेल 2 लिटर, कापूस कचरा, साबण पाणी 1 लिटर. कंडेन्सर हे कूलिंग सिस्टीम किंवा उष्णता नष्ट करणारे यंत्र म्हणून काम करते, जे गरम पाण्याचे घनरूप द्रवामध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असते. या प्रक्रियेमध्ये परिवर्तन समाविष्ट आहे उच्च दाब आणि उच्च तापमानाची वाफ द्रव अवस्थेत. या काढून टाकलेल्या उष्णतेला संक्षेपणाची सुप्त उष्णता म्हणतात. बऱ्याचदा हवा आणि पाणी यांचे मिश्रण थंड करण्याचे माध्यम म्हणून वापरले जाते. अशा प्रणालींमध्ये एअर कूल्ड कंडेन्सर सिस्टीममधून उष्णता दूर करण्यासाठी बाह्य माध्यम म्हणून हवा वापरतात. या कंडेन्सरमध्ये तांबे कॉईल असतात, ज्याद्वारे पाणी फिरते, तर कंडेन्सर फ्रेमवर बसवलेला पंखा कंडेन्सरच्या पृष्ठभागावर सतत हवा फिरवत असतो. वॉटर डिस्पेन्सर कंडेन्सर हे स्टील वायर आणि बंडी ट्यूबपासून बनवलेले असते, जे वॉटर डिस्पेन्सरच्या मागील बाजूस वॉटर डिस्पेन्सरसाठी कंडेन्सर म्हणून ठेवले जाते. बंडी ट्यूब, ज्याला बंडी पाईप असेही म्हणतात, ही एक दुहेरी भिंत असलेली लो कार्बन स्टील ट्यूब आहे, जी तांबे लेपित स्टीलची पट्टी 720 अंशांमधून फिरवून आणि नंतर रेझिस्टन्स ब्रेजिंगद्वारे ओव्हरलॅप केलेल्या सीममध्ये सामील होते. ही पद्धत बंडी वेल्डिंग म्हणून ओळखली जाते. वॉटर डिस्पेन्सर कंडेन्सरचे कार्य रेफ्रिजरेटर कंप्रेसरमधून उच्च दाब वायू प्राप्त करणे आणि फॅन मोटरद्वारे उष्णता हवेत स्थानांतरित करून या वायूचे द्रव पदार्थात रूपांतर करणे आहे. हे एअर कूल्ड कंडेन्सर आहे. वॉटर कूलरमध्ये कंडेन्सर अयशस्वी झाल्यामुळे कूलिंग कमी किंवा कमी होऊ शकते, म्हणून कंडेन्सर बदलणे आवश्यक आहे. सुरू करण्यासाठी नोंदवलेल्या दोष किंवा तक्रारीची पडताळणी करण्यासाठी युनिट चालू करा. एकदा पुष्टी झाल्यानंतर रेकॉर्ड शीटमध्ये समस्या नोंदवा. उदाहरणार्थ, समस्या नो कूलिंगशी संबंधित असल्यास संभाव्य कारणे ओळखा आणि दस्तऐवजीकरण करा. दोषपूर्ण घटक किंवा नियंत्रणे शोधण्यासाठी तार्किक सेवा प्रवाह क्रमाचे अनुसरण करा, संबंधित रेकॉर्ड शीटवरील दोष लक्षात घेऊन. टीप: पुढे जाण्यापूर्वी तुमच्या प्रशिक्षकाचे पुनरावलोकन करा आणि तुमचे काम सत्यापित करा. संभाव्य कारणे निश्चित करा आणि उपचारात्मक उपाय सुचवा. दुरुस्तीसाठी पुढे जाण्यापूर्वी तुमच्या प्रशिक्षकाकडून मंजुरी मिळवा. नो कूलिंगच्या बाबतीत संभाव्य कारण म्हणजे सदोष कंडेन्सर फॅन मोटर किंवा त्याचे बिघाड. युनिट बंद करा आणि वॉटर कूलर फॅन डिस्कनेक्ट करा. एकदा ते बाहेर पडल्यानंतर पंख्याच्या ब्लेडला आणि मागील बाजूच्या मोटर घटकांना जोडणारा नट काढून टाकून पंखा काढून टाका. झाकण उघडा किंवा मोटर आतून झाकलेले कव्हर स्क्रू करा. नंतर घाण आणि गंज पूर्णपणे काढून टाकण्यासाठी क्लिनिंग सोल्युशन आणि वायर ब्रश वापरून नष्ट केलेले घटक स्वच्छ करण्यासाठी पुढे जा. कंडेन्सर फिन्स एअर ब्लोअरने पृष्ठभागावर हवा फुंकून स्वच्छ केले. स्वच्छ कापडाने भाग पुसून टाका. जर मोटार जीर्ण झाली असेल तर त्याचे पार्ट पुन्हा जोडण्यापूर्वी ते बदलले पाहिजेत. पंखा पुन्हा एकत्र करा आणि त्याच्या कार्यक्षमतेची पुष्टी करण्यासाठी दुसरी चाचणी घेण्यापूर्वी झाकण बंद करा.
कंडेन्सर ट्यूब ब्लॉक असल्यास कंडेन्सर ट्यूबला नायट्रोजन वायूने क्लिनिंग ॲसिडने फ्लश करा. इतर दोषांसाठी ट्रबल शूटिंग मॅन्युअलमधून सुचवलेल्या उपायांचा वापर करा. रेकॉर्ड शीटमध्ये केलेल्या कृती आणि बदललेले कोणतेही घटक दस्तऐवजीकरण करा. बिघाड दुरुस्त केल्यानंतर सुरुवातीला नोंदवलेल्या समस्येच्या आधारावर वॉटर कूलर योग्यरित्या चालत असल्याची खात्री करण्यासाठी त्याची चाचणी करा. दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर युनिट पूर्णपणे स्वच्छ करा. समस्या निवारण आणि दुरुस्ती दरम्यान काही अतिरिक्त दोष आढळल्यास रेकॉर्ड शीटमध्ये त्याची नोंद करा आणि तुमच्या प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन घ्या. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो वॉटर कूलर मधील दोष ओळखा, दोषांच्या योग्य कारणाचे विश्लेषण करा, सदोष भाग किंवा घटक दुरुस्त करा किंवा बदला आणि चाचणी चालवा. अशा प्रकारे कंडेन्सर फॅन मोटर निकामी होणे, गंज इत्यादी यांसारख्या सामान्यतः भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करणे आम्ही शिकलो आहोत. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.